नमस्कार, आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आम्ही आज बनवणार आहे पनीर। मम्मीची रेसिपी बघा। मला पनीर लय आवडते। अच्छा, ठीक आहे। आता आपल्या मम्मीची रेसिपी बघा। हॅलो, चला चला बघूया आपल्या मम्मी कशी पनीर बनवत्या। चलो। तर हे पनीर आहे बघा, ते आपण भिजू घातले पाण्यामध्ये एक अर्धा तास नाही तर 15-20 मिनिटं असंच पाण्यामध्ये ठेवायचं, म्हणजे त्याचा स्मेल निघून जातो। तर पनीर बनवण्यासाठी आपण काय काय घेतले बघा। इथं आहेत बघा 2-3 मीडियम साईजचे कांदे आहेत बघा। इथं 2 टोमॅटो आहेत मोठेवाले। इथं काजू एवढे, इथं आल्याचे काप घेतले, इथं लसूण। इथं घेतले बघा कढई एक, आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकणार आहे, थोडंसंच टाकायचं भाजण्यापुरतं। आता आपण याच्यामध्ये ना पहिल्यांदा आलं फ्राय करून घेणार आहे बघा थोडंसं। नंतर यातच ना लसूण घालायचा। हा देशी लसूण आहे बघा, गावाकडून आणलाय। आपण चांगला भाजून घ्यायचा। नंतर याच्यात ना आपण कांदा टाकून घेऊया। कांदा पण ना चांगला लाल होईल बघा, भाजून घ्यायचा आपल्याला। कांदा भाजलाय बघा। आता आपण याच्यात टाकणार आहे टोमॅटो। हे बघा टोमॅटो पण भाजून झालंय चांगलं। आता हे आपण गार करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे थोडा वेळ। तोपर्यंत बघा तुम्हाला मी आमच्या आर्याने ड्रॉइंग केली बघा, तुम्हाला दाखवते बघा। कशी वाटली तुम्हाला आमच्या आर्याची ड्रॉइंग नक्की सांगा कमेंट्स मध्ये। आता आपण हे सगळे मिश्रण आहे ते बघा मिक्सरच्या भांड्यात काढूया। तर हे सगळं टाकून झाल्यानंतर ना आपण हे काजू आहे ते ह्याच्यात टाकणार आहे। मी असेच टाकते बघा काजू, कोण कोण भाजून पण टाकतं, भिजवून पण टाकतं, पण मी असंच टाकते बघा। आता ह्याचा आपण पेस्ट करून घेऊया। ही बघा पेस्ट करून घेतली आपण। आता बनवूया आपण। तिने केलेले आता पेस्ट टाकायला बघा। आता बघा याला चांगलं तेल सुटोस तर की नाही याला आपण भाजून घेणार आहे। बघू शकता तुम्ही। तोपर्यंत आपण नाही तर गरम पाणी करून घेऊया थोडंसं त्याचं ओतण्यासाठी। हे बघा आपण गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे। कोण कोण बघा ही पेस्ट कच्ची असतानाच करून घेतात बघा, मी भाजून करते। काही जण तशीच कच्ची पेस्ट करून नंतर तेलामध्ये भाजून घेतात, मी नाही तसं करत। सगळ्यांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, माझी अशी आहे बघा, बघू शकता। आता मम्मी पेस्ट टाकायला लागले याच्यात। याला झाकून घेते बघा थोडा वेळ, म्हणजे चांगलं तेल सुटेल। हे बघा तेल सुटले बघा चांगलं। आता आपण याच्यामध्ये मसाला टाकूया। धनिया पावडर 1 चम्मच, जीरा पावडर 1 चम्मच,
गरम मसाला थोडासा. चांगलं मिसळून घेऊया. नंतर हे मसाले भाजून झाले की नाही, याच्यामध्ये आपण टाकणार आहे पनीर मसाला. छोटे छोटे 3 चम्मच टाकते बघा मी. चांगलं फ्राय करून घेऊया मसाला. नंतर याच्यामध्ये ना आपण लाल तिखट टाकणार आहे. काळं तिखट नाही बघा, लाल तिखट टाकायचं आहे. आपलं घरी काळं तिखट करतो ते नाही टाकायचं, हे लाल तिखट टाकायचं. 2 चम्मच टाकते बघा, थोडंसं वर. चांगलं भाजून घ्यायचं आहे. हे बघा मसाला चांगला भाजला गेलाय, तेल सुटलंय चांगलं. आता याच्यामध्ये आपण गरम पाणी ओतणार आहे बघा. गरम पाणीच ओतायचं, गार पाणी नाही ओतायचं. बघा पाणी ओतले, हे चांगलं हलवून एकजीव करून घ्यायचं बघा. गरम पाणी ओतलं की नाही, त्याच्यामध्ये आपण चवीनुसार तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही मीठ टाकू शकता. मी टाकते बघा मीठ. नंतर हे चांगलं शिजू द्यायचं. तोपर्यंत का नाही आपण पनीर कट करून घेऊया. हे शिजतंय तोपर्यंत. हे आपण पनीर कट करून घेतलंय बघा. हे इकडे शिजतंय पनीरची भाजी. पनीरची भाजी झाल्यानंतर व्हायच्या अगोदर आपण एक 5 ते 10 मिनटं अगोदरच पनीर टाकणार आहे, कारण आत्ता टाकलं तर ती खूप जास्त शिजेल. ही बघा भाजी तयार आहे बघा आपली. तर याच्यात आपण टाकणार आहे पनीर. पनीर टाकल्यानंतर बघा एक 5 मिनटं आपण गॅस चालू ठेवणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे बघा. बघू शकता तुम्ही. एक 5 मिनटं ठेवायचा, जास्त ठेवायचं नाही गॅस चालू, नंतर पनीर जास्त शिजतं मग चांगलं नाही लागत. हे बघा तयार आहे पनीर. बघू शकता तुम्ही. आता आपण रियाला विचारूया कसं झालंय ते. घरच्या घरी बनवलंय बघा सोप्या पद्धतीनं. तुम्ही पण बनवू शकता. चला खावा की तर अगोदर. रिया रिया आमची पनीर घेत नाही बघा, नुसता रस्सा रस्सा घेते ते. तिला पनीर नाही आवडत. कसं झालं रियू? चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक आणि कमेंट करा. तुम्हाला कसं वाटलं या